फुलात आहे. अगं 5 मिनिटात वाढते म्हणली ना, अर्धा तास झाले ताट तशीच आहे. कावळे मरायला आले बाई पोटातले. तू वाढणार आहे का? वाढू मी? वय ग, वाढू का? हो हो हो, वाढायला लागली जेवायला. या समधी जेवायला. जेवण वाढते. वाढ बाई. सुधाकर भाऊजी नाही आलेत का जेवायला? तू नाही जेवत घरात का? काय झालं? का? तुझ्याच केसमुळं. बाई, लालीजींना कसं माहिती असेल नाही का? लालीजींना तर नेलं होतं पळवून. हा, इथं तुला पळवून नेलं आणि तिथं तुझ्या नवऱ्यानं गोपाळनं कोर्टामध्ये नाही ती घाण आरोप केले आमच्यावर. काय तर म्हणे आम्ही गायब केली तुला, आम्ही मारून टाकली तुला. हा, हे सगळं ऐकलं माझ्या सुद्याचं गेलं टाळकं सरकून. बाई गेला ना भर कोर्टामध्ये, गोपाळच्या अंगावर धावून बसला नोकरी गमवून. लाले, हे सगळं तुझ्या गोपाळमुळं झालंय. हा, ये आरती करते आता तुमच्या दोघांची त्यासाठी. असं घडायला नको होतं. तर असं नव्हतं घडायला पाहिजे म्हणे. तोराच बघून घ्या यांचं. आहे चला वाढा. जेवायला वाढ मला. ए, काय रे, तुला आज बरं घर सापडले जेवायला. लय माझंच सांगून गेला होता ना या घरात कधीच जेवणार नाही म्हणून. काय झालं त्याचं? तेव्हा कमवून देऊ शकत नव्हतो म्हणून म्हटलं तसं. आता कमवू शकतो म्हणून हिला म्हणलं जेवायला वाढ. काय वाचा तर. काय वय काय लिहिलंय त्याच्यात? सुद्याला परत कामावर घेतले, त्याचं निलंबन रद्द केलंय. हा, खरं का? काय म्हणजे सुद्या तुला परत पोलिसाची कापड घालून ड्युटीवर जायचं वैर? आय ताबडतोब हजर व्हायला लावलंय. सुद्या देवच पाहुणा म्हणायचा. सुद्या आय सगळं जामकर साहेबांमुळे झालंय. त्यांनी वरिष्ठांकडे शब्द टाकला म्हणून झाला आप्पा. लई चांगली बातमी दिलीस बघ. भाऊजी अभिनंदन. हा, आता वर्दी आली ना अंगावरती तर त्या मुडद्याला पहिला आत टाक. आता सुटलाय तो, पण परत सुटला नाही पाहिजेत बघ. हा, ए म्हातारे गप्पच घे. बोले सुद्याला जेवायला वाढ. हा, घे बस, पोटभर जेवायचं. बाय बाय. वाढा चला. बस बस. बाई खरं म्हणजे ना आज गोडाधोडाच करायला पाहिजे होतं बरं का. पण एवढं सगळं अचानक घडलं ना, काही कळेनासच झालंय बघ. पण फुलात आहे. अगं गुळ आणती का? हा, सुधाकरला गुळ लय आवडतो. आणा पाणी गोड कर. लाले, गोपाळ अजून आला नाही ग. तुला काही सांगून गेलाय का? कुठं गेलाय कुठं तू? गेला असेल आता कुणाचं मुडदं पाडायचं ते हुडकायला. गोपाळ बर ये जेवायला बस. नाही नको. अरे काय झालं रे? हा, आता काही टेन्शन कसलं तुला? नाही आई, काय नाही, भूक नाही मला, राहू दे. अरे का गोपाळ? आत्या मी जाते जेवण घेऊन. आओ जेवून घ्या. माझा राग जेवणावर नका काढू. सगळं तुझ्यामुळे होतंय. माझं आयुष्य बर्बाद झालंय सगळं तुझ्यामुळं. काय करायला गेलं काही होत नाही बाहेर. सगळं जग मला, सगळं गाव गुन्हेगाराच्या नजरेने बघायला लागले. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आला, आयुष्याचं वाटोळं झालंय. त्या दुकानाच्या मालकाकडे गेलो होतो, तो म्हटला दुकान नाही मिळणार तुला. हे काय होतंय?
तुझ्यामुळं. मला कळतंय सगळा त्रास माझ्यामुळे होतोय. मी माफी मागते, मनापासून माफी मागते. नका ना त्रास करून घेऊ. हवं तर मी त्या दुकानदाराशी बोलते. माफ करा. लय उपकार झालेत आधीच मला मदत करून. इथनं पुढे अजिबात उपकार करू नका. परतफेड करूच शकणार नाही मी. थांब. त्या वकिलाला कसं मारलं? मी मुद्दाम नाही मारलं, ते चुकून झालं. चुकून? चुकून माणसाकडनं डास मरतो, माशी मरती, माणसं नाही मरत. ज्या अर्थी याच्या आधी 3 बायका मारल्यात ना, 100% खात्रीनं सांगू शकतो तू मुद्दाम मारलाय. कसं मारलंस? स्वतःचा जीव वाचवायला. तुम्ही बघितलं ना CCTV फुटेज ते मध्ये? जगाला दाखवायला. खरं काय झालं ते सांगा. काय झालं? सुरू. कोर्टात तुमची शेवटची सुनावणी होती, तुम्हाला शिक्षा होणार होती. आणि मला ते ऐकून राहवलं नाही. मला काहीही करून कोर्टात पोहोचायचं होतं, तुमच्या समोर यायचं होतं, तुम्हाला वाचवायचं होतं. पण हे युगंधरला कळलं आणि त्याने माझे हातपाय बांधून ठेवले. बांधून ठेवले म्हणजे खुर्चीवर बसवलं असेल असं है ना? असं खुर्चीवर बसवलं असेल, असं हात धरून असं बांधलं असेल, जसं मी गोडाऊन मध्ये बांधलं होतं. हा, पुढं. हा आणि मग तरी पण मी कसं बसं स्वतःला सोडवलं हा, हे बरं केलं. हा, आणि पळून जायचा प्रयत्न केला. अशी झडप टाकून त्याने अडवलं असणार 100%. हा, अशी झडप घातली, माझे केस धरले आणि मला रूम मध्ये नेऊन आपटलं. आपटलं असं. हा, पुढं. मग माझ्या समोर बसला. खुर्चीवर 100% असाच. हा, पुढं बस. त्याला कसं पण करून माझ्याशी लग्न करायचं होतं, मला तयार करायचं होतं. मी ऐकत नव्हते. मग त्यानं ठरवलं मला कोंडूनच ठेवायचं. कोंडून ठेवायचं? मग तो दार लावायला गेला. दार लावून? हा, पण मी त्याला अडवलं. त्याला दार लावायचं होतं पण मी दार लावू देत नव्हते. मग मी त्याच्या हातावर मारलं. अरे बापरे. हा, मी मग? बाहेर निघाले. त्याला राग आला, खूप संतापला तो. तो माझा गळा धरायला आला. असं धरलं असं ना, असं भिंतीवर येऊन गेला असं नाही. असंच गळा धरला त्यानं. मी त्याला म्हटलं मला घरी जायचंय, माझ्या नवऱ्याकडे जायचंय, मला सोड, मला जाऊ दे. तो आणखी जवळ येत होता. मला भीती वाटत होती. मी म्हणलं नको जवळ येऊ, परिणाम वाईट होतील. पण तो घाबरतच नव्हता. असं जवळ यायला लागला. मी खूप घाबरले होते. मला खूप भीती वाटत होती आणि अचानक मला चाकू सापडला. मी त्याच्यावर चाकू रोखला. म्हटलं हे बघ, मला जाऊ देत, शेवटचं सांगते, नाही तर परिणाम वाईट होतील. पण तो घाबरायलाच तयार नाही. तो जवळ यायला लागला आणि त्याने माझ्या अंगावर झडप घातली आणि चाकू त्याला लागला. मी जर तसं केलं नसतं ना तर त्यानं मला मारून टाकलं असतं, नाही तर माझ्यासोबत काहीतरी केलं असतं. यात माझी काही चूक नाही. बापरे. मग तो ओरडला असेल, वाचवा 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 वाचवा, आई, अप्पा वाचवा.